auspicious program by praising Lord Rama. Let me take you through the adventures of Lord Rama, in which he preserves each and every element of nature, including the most precious element, water. So here is standard 10th, presenting Geet Ramayana. प्राणावै जगतानापो भूतानि भुवनानि च बहुनात्र विमुक्तेन चराचरम् इदं जगत्. पाणी. पाणी हाच संपूर्ण जीवसृष्टीचा आत्मा आहे. संपूर्ण जीवसृष्टीची उत्पत्ती आणि उत्क्रांती पाण्यातूनच झाली आहे. या चराचरात जीवनासाठी जे व्यापक तत्व कार्यरत आहे ते म्हणजे जलतत्व. तुम्ही विचार करत असाल ना, कोण आहे मी आणि हे सगळं कशासाठी सांगते आहे? मी आहे जलदेवता. या पृथ्वी तलावर जीवसृष्टी असण्याचं एकमेव कारण मी जलदेवता. या भूतलावर मी बरसते वरुण देवतेच्या रूपाने. मी खळखळून वाहते नद्यांमधून आणि हो, मीच वास करते समुद्र देवतेच्या रूपात. आम्ही सगळे साक्षीदार आहोत अनादी काळापासून घडणाऱ्या सर्व घटनांचे. आम्ही बघितली आहे शरयू तीरावर वसलेली अयोध्या. या गंगा भागीरथीने नेलं आहे प्रभू श्रीरामांना पहिलं बार. आम्ही साक्षीदार आहोत प्रभू श्रीरामांच्या अतुल्य अद्भुत पराक्रमाचे. तुम्हालाही व्हायचंय साक्षीदार?
त्या घटनांचं, त्या शौर्यगाथेचं, त्या पराक्रमांचं. चला तर मग. पुत्र कामेष्टी यज्ञानंतर चैत्र शुद्ध नवमीला अयोध्या नगरीत राजा दशरथ आणि त्यांची ज्येष्ठ राणी कौसल्या यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. श्रीराम त्यांचे नाव. त्याच्या पाठोपाठ भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचाही जन्म झाला आणि सगळे प्रजाजन अतिहर्षित झाले. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. राम जन्मला सखी, राम जन्मला. कौसल्या राणी हळू उघडी लोचने, तिकून जाय माग स्वतः पुत्र दर्शने. ओघळे आसु सुखे कंठ दाटला, ओघळे आसु सुखे कंठ दाटला. अशातच या सर्व राक्षसांचा नायनाट व्हावा या उद्देशाने महर्षी विश्वामित्र राजा दशरथाकडे आले आणि पराक्रमी श्रीरामांना घेऊन गेले. अखेर प्रभूंनी महाभयंकर राक्षसी त्राटिकेचा वध केला. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. पुढे प्रभू श्रीराम त्यांच्या भावंडांसोबत सीता स्वयंवरासाठी जनक राज्यात आले. स्वयंवरासाठी ठेवलेले शिवधनुष्य भगवान श्रीरामांनी अगदी सहजरित्या मोडले आणि तिथे श्रीराम जानकीचा विवाह सोहळा थाटात संपन्न झाला. स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामानी सहज उचलिले धनुशंकराचे, पूर्ण जागले जनक नृपाचा हेतू अंतरीचे. श्रीरामानी सहज उचलिले धनुशंकराचे, पूर्ण जागले जनक नृपाचा हेतू अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे, उभे ठाकले भाग्य सावळे समोर दुहितेचे. स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. आपले लाडके राम आणि सीता
राज्यपदाचा स्वीकार करणार या आनंदात सर्वजण असताना अयोध्यापुरीवर दुःखाचा डोंगर कोसळला. राणी कैकेयीच्या हट्टामुळे राजा दशरथाने रामास 14 वर्षे वनवासास जाण्यास सांगितले आणि राज्य भरताला द्यावे अशी आज्ञा दिली. अतिशय आज्ञाधारक श्रीरामांनी क्षणाचाही विलंब न करता 14 वर्षे वनवासास जाण्यास आनंदाने स्वीकृती दिली. माता सीतेने आणि बंधू लक्ष्मणाने सुद्धा वल्कल परिधान केली आणि राम, लक्ष्मण, सीता 14 वर्षांच्या वनवासास निघाले. दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष न कुणाचा, पराधी जगती पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा. भरताने श्रीरामांच्या पादुका घेऊन अयोध्येत रामराज्य स्थापन केले आणि प्रभू पुढच्या प्रवासास निघाले. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे पूर भरू, नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे पूर भरू, श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू. गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी, गंगे जय जय राम. मजल दर मजल करत प्रभू श्रीराम भ्राता लक्ष्मणासह पंचवटीत स्थिरावले. त्याच ठिकाणी अतिशय शूर आणि मोहक अशा रामासमोर राक्षसी शूर्पणखेने विवाहाचा प्रस्ताव ठेवला. एकपत्नी व्रत घेतलेल्या रामाने अतिशय नम्रतापूर्वक नकार दिल्यानंतर मात्र शूर्पणखा चौताळली आणि सीतेला मारण्यासाठी पुढे सरसावली. तेवढ्यात लक्ष्मणाने एकाच वारात तिचे नाक कापले. आपल्या झालेल्या अपमानाचा सूड घेण्याच्या उद्देशाने शूर्पणखेने आपला भाऊ दशानन रावण याला चिथावले आणि छलाने सीता हरण करण्यास उद्युक्त केले. सीतेच्या हरणाने अतिशय हळवे, दुःखी पण त्याच वेळी क्रोधित झालेले राम लक्ष्मण तिच्या शोधार्थ निघाले असताना वाटेत त्यांची भेट राजा सुग्रीव आणि हनुमंताशी झाली. हनुमान सीतेच्या शोधार्थ निघाले आणि लंकापती रावणाने सीता मातेचे हरण केल्याची वार्ता घेऊन आले. आता सगळी वानर सेना लंकेकडे निघाली, पण वाटेत होता महासमुद्र. इतक्या मोठ्या सेनेसह हा समुद्र कसा पार करायचा असा विचार करत असताना प्रभू रामचंद्रांनी समुद्र देवतेची प्रार्थना केली. त्याला विनंती केली की हे सागरा, मला तुझ्यात वाट करून दे.
प्रार्थना समुद्रदेव ऐकत नाहीत, म्हणून रामाने समुद्राला नष्ट करण्यासाठी धनुष्य उचलले. तेवढ्यात समुद्रदेव प्रकट झाले आणि म्हणाले, हे परमप्रतापी रामा, मी तुम्हाला समुद्रात वाट करून दिली तर सर्व जीवसृष्टी नष्ट होईल. तेव्हा मी वरदान देतो की आपले नाव लिहिलेली शेया ज्यावेळी माझ्या पाण्यात पडेल तेव्हा ती तरंगेल. झाले सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. गिरिराजांचे देह निखळुनी गजांगशाच्या शिळा उचलुनी. गिरिराजांचे देह निखळुनी गजांगशाच्या शिळा उचलुनी. जळात जारे जवे ढकलुनी, जळात जारे जवे ढकलुनी. सेतू बंधने जोडून ओढा, सेतू बंधने जोडून ओढा. समीप लंकापुरी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. फेका झाडे फेता डोंगर, पृष्ठी झेलील ज्ञान सागर. फेका झाडे फेता डोंगर, पृष्ठी झेलील ज्ञान सागर. ओढा पृथ्वी पैलत टावर, ओढा पृथ्वी पैलत टावर. वडवानी तो धरील माझी, वडवानी तो धरील माझी. सेतू शेषापदी. सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी. सीतावर रामचंद्र की जय. हे मानवा, जिथे आपल्यातील जीवसृष्टी वाचावी म्हणून ज्या समुद्रदेवाने साक्षात प्रभू श्री रामचंद्रांचा कोप स्वीकारला, त्याच जलसृष्टीचा तू मात्र विनाश करायला निघाला आहेस. लक्षात ठेव, तुझ्या भूतकाळाची आणि भविष्यकाळाची बीज जलसृष्टीतच सामावलेली आहेत. जलाशयाचा विनाश म्हणजेच संपूर्ण जीवसृष्टीचा विनाश. आणि जीवसृष्टीचा विनाश झाला तर तू कसा जिवंत राहशील? लक्षात ठेव, तूही या जीवसृष्टीचाच एक भाग आहेस. तेव्हा इथल्या संसाधनांचा सांभाळ करणे हेच तुझे आद्य कर्तव्य आहे. ज्याप्रमाणे प्रभू श्री रामचंद्रांनी समस्त जीवांना आपलेसे करून त्यांचे रक्षण केले, त्याचप्रमाणे तूही या सृष्टीचे संवर्धन करायलाच हवे, करायलाच हवे, करायलाच हवे.